बघितली का ह्याची मस्ती, ह्याची मस्ती बघितली का ह्याची मस्ती. ती झोपली तिथंच त्याला वर चढायचंय. केसांचं खाली काय होते काय विचारच नाही त्याचं. काय गेला परत बघ पडला. टेबलवर चहा ठेवलेला असतो, हातात देत नाही म्हणून आजा ना म्हणून बोलले त्याला ये म्हणून मी परत कुठे उतरून येऊ. तर ही चालली पाण्याचं जार भरून आणायला. माणसांचं पाण्याचं कसं पण होऊन जातं. एक हांडा भरून आणला तर कुठून पण प्यायचं भागते, पण गुरांच्या पाण्याचं खूप अवघड असते. आणि ह्याच पाण्याच्या कारभार आहे ना, मी जवळजवळ 3 आठवडे, 3 आठवड्याच्या वर 1 महिना होत आला असेल जवळजवळ मी गायाच धुतल्या नव्हत्या. आणि हल्ली त्यांना गोचिडं दिसायला चालू झाले होते कुठं कुठं. ह्याच आठवड्यात आहे ना बारीक बारीक गोचिडं दिसत होते अंगावर. चालला होता विचार की डॉक्टरांना बोलवून एक इंजेक्शन देऊन घ्यावं गायांना गोचिडावरचं. पण आपल्याला माहिती काय कारण आहे ते गोचिड होण्याचं. कारण त्यांना धुतल्याच नव्हत्या, आंघोळ्याच नाही गायांच्या किती दिवस झालं. आणि त्यांना गोचिडं द्यायची काहीतरी ते औषधं शरीरात घेतल्यावर कमजोरी तर येतच असेल की, काहीतरी इफेक्ट शरीरावर होतच असेल की. म्हणून मग मी विचार केला की जाऊ दे. काल पाणी एवढं फुल भरलं होतं आणि ही बघा आज हिटवर आहे. ही ना अशीच अंगावर पळत येत होती आज माझ्या. काल पाणी फुल भरून घेतलं होतं म्हणून मग आज म्हटलं आहे कधीतरी पाणी फुल भरलेलं आहे पाणी. 500 लिटरची टाकी संपवली बघा मी गाया धुवायला. इकडं सुरुवात केली होती नुकतीच हळूहळू गाया धुता कसा वेळ गेला कळलं नाही. हा काहीतरी 9:30 पावणे 10चा टाईम होता. मी गाई धुवायला चालू केले होते तेव्हा. म्हटलं पटापट पाणी पाजून वरचीवर पाणी पाजत गाया मी धुवून बांधून टाकते. पण ते खूपच जरा गोचिडं दिसायला लागल्यामुळे ना खूपच वेळ गेला माझा. ते साबण लावून रगडून एकदम चमकून टाकल्या गाया मी आज. आणि पाण्याचे एवढे प्रॉब्लेम की गायांकडं धुवायला नकोच वाटत होतं. आणि एवढं जपून पाणी वापरत होती तरी काय सांगायचं तुम्हाला. माणसांमधली माणुसकी संपत चालली राव. एवढं विशेष वाटण्यासारखं आहे. बोरचं एका म्हणजे आमच्या घरातलेच लोकांचं काय बोलत बसायचं. घरातलेच त्यांच्या बोरवर पाणी भरायला गेल्यावर ते बोलले की बोरची मोटर लोडवर येते, तुम्ही इथून हांड्याने पाणी घेऊन जावा. म्हणजे ते परीक्षा बघितल्यासारखी की नाही, अंत बघितल्यासारखा आहे माणसाचा की किती करते बघू. असं प्रत्येकाच्या भावकीत हे असतंच बरं का. तर चौधरी साहेब म्हणले जाऊ दे, काय आपण कुणाला बोलायचं नाही राणे. कारण वेळ प्रत्येकावर असते आणि ही वेळ आपली पण राहणार नाही, ही पण निघून जाईल. एवढ्या आपण कठीण काळातून आलेले, तर आता थोडंसं कठीण काळ निघत नाही का आपल्याला. तर मग परवा दिवशी बघा त्यांनी मोटर आपदून आमची विहिरीवरची चालू केली आणि काल आमचं विहिरीवरचं पाणी घरी आलं. तर तेच आम्हाला पाणी नाही असं नव्हतं, पाणी तर होतं आम्हाला. पण 2-3 माणसं आम्हाला राबायला लागत होती पाणी घरी आणायचं म्हटलं तर. आणि इथं जवळ बोर होते प्रत्येकाच्या घरी, म्हणजे बरेच जणांच्या घरी असे सेपरेट बोर झालेत पाणी भरण्यासाठी. म्हटलं चला घरातलेच आहेत आपण जावं तिथं पाणी भरायला. तिथून पाईप घरी आतरून आणला तर बोलले मोटर आमची लोडवर येते, मोटर गरम होते, तुम्ही इथं टाक्या आणून भरत जावा आणि इथून घेऊन जावा. आता मला सांगा, एकेका गाईला 4-4 हांडे पाणी लागत असेल प्यायला. आणि माझ्याकडं 4 मोठ्या गाया, 1 गावरान म्हणजे 5 गाया आणि 2-4 शेळ्या, 4-5 20 घरात वापरायला. 5 म्हणजे 3 जणांना पाणी घरात वापरायला. 3 जणांचे मी म्हणते 2-2 हांडे, 26 शेळ्यांना सांडलवंडीचं पाणी. जवळजवळ मला 300 हांडे पाणी लागणार होतं दिवसाचं. 300 हांडे मी कसं घेऊन यायचं. म्हणजे ती किती परीक्षा बघितल्यासारखी होती, तो अंत बघितल्यासारखा होता. मला जरा लागलं ते कुठंतरी, दुखवलं माझं मन की अरे यार आता बोर झाले यांच्या दरवाजांमध्ये म्हणून. नाहीतर जेव्हा वस्तीवर कोणाकडं बोरवेल नव्हते त्यावेळेला आमच्याच विहिरीचं पाणी होतं बरं का प्यायला सगळ्यांना. हां, पण ते आमच्या दरवाजातून घरापर्यंत नव्हतं त्यांच्या पाणी. आमच्या दरवाजातून आहे ना डोक्यावरूनच घेऊन जात होते हांड्याने आपले. पण त्यावेळेला एवढं पाणी कुणाकडं नव्हतं पण की त्यांच्या प्रत्येकाच्या घराच्या दरवाजाच्या समोर अंगणात पाणी असावं. आणि ते आमच्याच फक्त अंगणात होतं पाणी.
पण आम्ही सुद्धा आमच्याच अंगणातलं पाणी हांड्याने आमच्या टाक्यांमध्ये रांजणामध्ये असं भरून ठेवत होतो. आणि ती लोकंसुद्धा आमच्या दरवाज्यांमधून पाणी घेऊन जात होती, भरत होती. आणि मला असं वाटलं की कसं लोक वेळ विसरतात ना, जरा चांगलं झालं की लगेच उतल्या मातल्यासारखं करतात. तर असो, मला म्हणजे ती थोडंसं असं प्रत्येक वेळ आहे ना माणसाला शिकवत जाते. तर चालायचंच. तर चौधरी साहेब म्हणले, राणे जीव जाणायला ते काय आपल्या घरातले नाही आहेत. आणि आपण म्हणावं की ते आपलं गंमत बघतायत, हसू बघतायत, तर त्यांना एवढं महत्त्व पण द्यायचं नाही की आपण त्यांना हसू करून दाखवावं काय. मी करतो वरची मोटर चालू आणि भरत जा आपली घरी पाणी, जसं जमेल तसं घरी रोज 2-2 ड्रम जरी भरले आपले तरी बाद झाले. म्हणून बघा, काल मनसोक्त पाणी भरलं, भरपूर पाणी भरलं. आणि आज मनसोक्त गाया धुवून काढल्या स्वच्छ चांगल्या. गायांना पण धुवायला गरजेचं आहे, नाहीतर नाही वेळेत त्यांचं धुणं धाणं झालं तर त्यांना पण स्किनचे प्रॉब्लेम होतात, त्वचेचे आजार होऊन जातात गायांना. आणि मी बोलली होती, मी नाही का, म्हणजे मी असंच वैतागून गेली होती की मी जरा थोडी खरंच स्वाभिमानी आहे. मला समोरच्याला, म्हणजे आम्ही दोघांनी नवरा बायकोनी कधी कुठल्याही कारणावरून आम्ही कुणाची भावना दुखवतील असं कधी चढ उताराचं बोलत नाही कोणाला, काही नाही. आणि समोरच्याकडून जरा गावची म्हणलं की जरा जास्तच हुशार असतात, जरा जास्त चॅप्टर असतात शहरी लोकांपेक्षा, बरं का. तर ते थोडंसं काही बोलणं आलं ना की मला नाही ते आवडत. तर मग मी चौधरी साहेबांना म्हणायची, लई पाण्याचे प्रॉब्लेम वाटले तर आपण गाई विकून टाकूया, पण नको आपल्याला असं लोकांच्या दरवाज्यांमध्ये पाणी भरायला जायला. यांनी इकडून म्हणायचं आमचा बोर लोडवर येतो, त्यांनी म्हणायचं आमचं पाईपचं असं झाले, त्यांनी म्हणायचं आमचा बोर आटून गेला आहे. कशाला बरं आपला हाताने आपण हसू. आणि चौधरी साहेब म्हणले, आणि तेच तर पाहिजे असतं इतरांना. अशा गोष्टींमध्ये हारायचं नाही आहे ना. आपण दोघं काहीतरी शक्कल लढू, काहीतरी करू. आणि केलं आमचं वरचं पाणी घरी चालू. तर मंडळी, छान अशा गाया धुवून काढल्या मस्तपैकी. इथं धुतल्या होत्या आणि इकडं आणून बांधल्यात मस्त. अण्णा झोपलेत तिकडं. अण्णांचा उपवास आहे, संध्या आमरस बनवते उपवास सोडायला. सकाळी मटकीची भाजी चपाती केली होती चौधरी साहेबांनी नेऊन, आणि आम्ही नाश्ता करून संपली. म्हणजे मी नाही नाश्ता केला आहे, संध्याने केला आहे. तर थोडीशीच झाली होती मटकीची भाजी. कशा दिसते चकाचक. थोडे गोचीड झाले होते, धुवायची लई गरज होती त्यांना. मी आता 2-4 दिवसापूर्वी म्हणली होती की माझ्या गुरांना, शेळ्यांना एक गोचीड नाही. आणि झाले ना, कारण त्यांना खूप दिवस झालं धुतलं नव्हतं, म्हणून त्यांना गोचीड दिसत होते. आणि आज ही मॅडम हिटवर होती, सकाळी डॉक्टर आले होते, भरली हिला आज. तर आमच्या संध्या मॅडम बनवतात आमरस. आता मला माझ्या एका जावाच्या घरी भाकरी बनवून द्यायच्यात 4-5. जाऊबाई गेली गावाला आणि तिने मला सांगितले भाकरी बनवून दे, म्हणून बनवून द्यायच्यात. तर संध्या मॅडम रस बनवते, मी भाकरी बनवून घेते आणि नंतर जेऊ. 12 वाजले, बिचारीच्या घरी भूक लागली असेल पोराला त्या. पण मी गाया धुत होती आणि तिने जरा उशिरा सांगितलं. सकाळी स्वयंपाक चालू असताना सांगितलं असतं ना तर स्वयंपाकाबरोबर लगेच भाकरी पण झाली असते, पण उशिरा सांगितलं. मग म्हणलं तिला, संध्याला म्हणलं जा पीठ आणजा त्यांच्या घरनं आणि भाकरी करून देते आता. तर चला नंतर भेटू. तर मंडळी, या जेवायला. जेवण सुरू केलं होतं. सकाळची थोडीशी मटकीची भाजी राहिलेली, सुकी केलेली डब्यासाठी. आणि इकडं आंब्याचा रस बनवलेला आहे संध्याने. इकडं घेतली मी तेल चटणी खायला, चटणीची बरणी आणली. रस, मटकीची भाजी, चपाती आणि आमरस. आणि संध्या गेली भाकरी द्यायला तिच्या.
अण्णा जेवून गेले, मीच राहिली जेवायची आता. कसला उमघाम झालाय. एवढा दिवसाचा उजेड आहे, लाईट आहे घरात, तरी एवढा अंधार दिसते. काय बोलणार. शेंगा भाजते मी. शेंगा, ओले शेंगा घेतल्या होत्या खायला मुलीसाठी माझ्या, म्हणजे आमच्या संध्यासाठी. आणि त्या परवा घेतलेल्या होत्या, पण ते 2 दिवस झाले शेंगाच भाजले नाहीत. काल दिवसभर कच्च्याच खाती पोरगी, इकडून तिकडून येता जाता. पिन पोळायला लागली, केवढी भाजली पिन, गरम झाली पिन. मग म्हणलं ओले शेंगा घेऊन भाजीवाल्याकडनं काय फायदा झाला, पोरगी जर कच्च्या शेंगा खाते, भाजून तरी द्यावेत, म्हणून ह्या भाजायला घेतल्यात आता. उन्हाचं काहीच काम करू वाटत नाही, एवढं ऊन झालंय. म्हणजे ऊन लागते, गरम होते. जमतच नाही आपल्याला डाव्या हाताने काम. बघितलं लाईट. ओहो. तर मंडळी, आधी मला माझा चेहरा बघून घ्यावा लागतो, कारण अरे देवा, लाईट बंद केली नाही मी. लाईट जाऊन 10 मिनिटं झाली. हे असे चार्जिंगचे बल्ब आहेत ना आमचे, बंद करून ठेवले ना की संध्याकाळी थोडा वेळ उजेड राहतो घरात, झोपेपर्यंत, धारा काढायला, जेवण बनवायला. आणि गायांची वैरण वगैरे झालेली. 6 वाजलेत आता. गाया इकडं घ्यायच्यात. गवार साफ केली, शेंगा फोडल्या थोड्या, शेंगदाणे भाजून वाटून ठेवले. आणि संध्या गेली आमची केक आणायला. आज फादर्स डे आहे ना, तर आमच्यासाठी बघा, आम्हाला काही वाटत नाही फादर्स डे वगैरे, काय त्याचं कळत पण नव्हतं आणि काही वाटत पण नाही. पण आताची मुलांना कौतुक वाटतं, साजरे करावे वाटतात. तर संध्या तिच्या पप्पासाठी केक आणायला गेली फादर्स डेच्या निमित्ताने. आणि चौधरी साहेब पण निघालेत लवकर करमाळ्यातून. पण बघू आता संध्याकाळचा व्हिडिओ घेईल की नाही घेईल, मला नाही माहिती काय. मला बोलली संध्या मी लवकरच येईल, आणि चौधरी साहेब पण बोललेत मी पण लवकरच येईल. पण त्यांना माहीत नाही चौधरी साहेबांना की संध्या केक आणायला गेली. तर बघूया आता काय पुढं कसं नियोजन आहे ते. तर इकडे आलेले आहेत आमच्या मॅडम केक घेऊन फादर्स डे निमित्त. दोडके आणले वे आजीकडनं, ते हाय ते सुकून चाललेत घरात. आता माझ्या मागच लागली, घेऊन जा काय करू. तू तिकडे गेलेली आजीकडं? हा, मग मी केक अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवलेला. मग तिथं बसली होती तू, आणि मी इथं येण्यासारखी वाट बघती कधीपासून. फोन करते, फोन का उचलला नाही? टिकीत होतं गाडीचे, मला माहितीच नाही फोन करते तू ते. सर्वस्व दिसते का तुम्हाला? सर्वस्व, आमचं खरं सर्वस्व, आमचे चौधरी साहेब. त्याला म्हणलं होतं हॅपी फादर्स डे लिही, त्याने तर पेस्ट्रीवरती लिहिलं आणि पेस्ट्रीवरतीच लावून दिलं. मी आजोबांना पण पेस्ट्री घेतली ना, म्हणजे पण त्याच्यावरतीच लावलं. ह्याच्यावरती बघते, त्याच्यावरती काहीच नाही. मी म्हणलं कोणत्या दुकानात गेलती काय माहिती, तेवढं ते पण शान होता, मी पण शान. ते झाक शेरून अंग फडपडलं तर केस उडतील त्याच्यावर. तरी त्याच्यावरती मीच लिहिलं हॅपी फादर्स डे आजोबा म्हणून. आणि त्याला मी म्हणलं तुम्ही चांगल्या अक्षरात लिहा, मला केक वरती लावायचं. तर मला हा म्हणला, लावलंच नाही त्यांनी. म्हणजे माझ्या पप्पांना पण देऊन आली. देऊन आली. मामा होता तिथं, मामाने खाल्लं, आजीने खाल्लं. तुझे पप्पा यायला अजून, पप्पांना तुझ्या 1 तास, अर्धा पाऊण तास टाइम आहे बोलले यायला. आजी म्हणली पप्पांना लवकर पाठव, उद्या सकाळी पप्पांना काही घेऊन जाणं होणार नाही, लय म्हणून. मला मामा म्हणत होता मी पॅक मध्ये बांधून देतून घेऊन जा. बघितलं का लाईट कशी झापूक झुपूक झापूक झुपूक. सूरज चव्हाण झापूक झुपूक बादशाह. आज फादर्स डे म्हणून सांगितलं चौधरी साहेबांना. चौधरी साहेब म्हणतात बापाचा दिवस आहे का आज, जितेपणीच असं म्हणतात. आणि केक आणलाय लेकीने बाहेर गेली. अगं बाई ये ग, थोडा वेळ थोडा वेळ ये ग. ओ घ्या की केक कापून तो. ओ बॅक कॅमेरा ऑन करते मंडळी, बॅक कॅमेरा ऑन करते. खावा की आता.
वाटलं व्हिडिओ चालू आहे म्हणून. बॅटरी तुझी समोर कर पप्पांकडे संध्या. ही असं ह्याच्यात दिसतंय ब्राईटनेस. फोटो काढायचे थांब थांब थांब. ती तू बंद केलंस तरी चालेल. माझं कॅमेऱ्याची फ्लॅश ऑन नाही. फोटो काढ चांगला. ती वरचं बटन तरी लावलंय का फोटो काढ चांगला. गबाळ्यासारखे राहतात. गबाळे आहे. काढायचे तर फोटो लय गोरे पण नाही येत. काढू माझ्या फोन मध्ये छान आले असते पण ब्लॉग चालू आहे ना माझा. बॅटरी. हातात घ्या. हा असं असं घ्या की. असा हातात घ्या की असा. पाड चल. तुला वेंदर मला नाही. काढ ग सध्या फोटो. लाईटीला बघ ना आता बल्बला आताच कसं जायचं होतं. आता तिचं तरी काय म्हणायचं तिला तरी काय. हिच्याकडे बघा. कापायचं नका बघू तुम्ही फक्त. असं घ्या. हा अजून थोडं वर घ्या. जवळ. हा. हा फोटो काढायसाठी. असं. ही ही. पप्पा माझ्याकडे बघा की इकडं पुढं पुढं. बघायच्या आधीच भारी आला ना. भारी आला ना. चला थांबा जरा थांबा. हा 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 स्माइल स्माइल. चीज म्हणा चीज. ते सोनीसारखं चीन. चीन म्हणायचं सोनीसारखं. ओके. चार संदे पप्पांना केक. तू पण ब्लॉग काढती. मी व्हिडिओ काढला. अपलोड कधी करणार. पुढच्या वर्षी. माझ्या फोन मध्ये लई ब्लॉग आहेत. अपलोड करत नाही काही नाही नुसते ब्लॉग काढून ठेवते. माझ्या सशांना दे मनीला दे आता खायला संध्या. अण्णांचा तो उपवास आहे. गेली देवळात अण्णा. पप्पांच्या बर्थडे. बाबा परत गेली. तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. नव्हता ना म्हणून स्पेशल. बर्थडेला कापला नव्हता. कोण नसल्यावर लेकरं जवळ नसल्यावर कशाला केक आणते माणूस. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.